वर्धमान पब्लिक स्कूल अक्कलकुवा, शिक्षण विभाग पंचायत समिती अक्कलकुवा, तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अक्कलकुवा, तालुका इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संघ अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने 47वे अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे आयोजित करण्यात आलेले होते। या कार्यक्रमाप्रसंगी अक्कलकुवा तालुक्यातून 114 उपकरणांची या ठिकाणी नोंदी घेण्यात आलेल्या आहेत। प्राथमिक गटातून 42, माध्यमिक गटातून 67, शिक्षक गटातून 4 तर माध्यमिक शिक्षक गटातून 1 असे 114 उपकरणांची या ठिकाणी नोंदी घेण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी समारोपकर्ते म्हणून अक्कलकुवा तहसील कार्यालयाचे तहसीलदार विनायक घुमरे हे उपस्थित होते। या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी प्रशांत नरवाडे, वर्धमान पब्लिक स्कूलचे अध्यक्ष लक्ष्मण साळी, वर्धमान पब्लिक स्कूलचे सचिव प्रतीक्षा साळी, विस्तार अधिकारी कैलास लोहार, शिक्षण विस्तार अधिकारी RM धनगर, RY देसले, केंद्र प्रमुख आरिफ पिंजारी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉक्टर संध्या पटेल, मुख्याध्यापक संघाचे सचिव DB वाघ, तसेच इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष निलेश पाटील, तसेच मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य दिलीप वसावा या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे समारोपकर्ते तहसीलदार विनायक घुमरे यांच्या हस्ते व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते द्वीप्रज्वलन करण्यात आले व यानंतर विद्यार्थ्यांना भेटी देऊन विनायक घुमरे यांनी या ठिकाणी विविध उपकरणांची पाहणी केली। यानंतर बक्षीस वितरण समारंभ हा संपन्न झाला। विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून युवराज चव्हाण, नितीन मराठे, प्राचार्य डॉक्टर ज्योती लष्करी, गोविंद नाईक, राखी लष्करी, शालिनी परदेशी यांनी काम बघितले। या वेळेला बिबट्याची काठी म्हणून या ठिकाणी वर्धमान पब्लिक स्कूलचे शिक्षिका प्रणिता चौधरी यांनी हा प्रोजेक्ट ठेवलेला होता। या ठिकाणी तहसीलदारांनी या प्रोजेक्टबाबत विशेष माहिती जाणून घेतली। अक्कलकुवा परिसरामध्ये व सोरापाडा परिसरामध्ये बिबट्याचा मोठा धुमाकूळ घातलेला असल्यामुळे येथील शिक्षिका प्रणिता चौधरी यांनी या ठिकाणी प्रोजेक्ट निर्माण केलेला होता व त्याची अधिक माहिती या ठिकाणी उपस्थितांनी जाणून घेतली। या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षण विस्तार अधिकारी RY देसले यांनी केले तर सूत्रसंचालन वर्धमान पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सुप्रिया पवार, राधिका परदेशी यांनी केले। या प्रसंगी आभार जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक दीपक सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले। अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी 114 विद्यार्थ्यांनी उपकरणांसह सहभाग नोंदविलेला होता। यामध्ये प्रथम गटातून वर्धमान पब्लिक स्कूलचे विद्यार्थी रोनक नारायण पाटील, प्रेम यशवंत अहिरे, यश दिनेश प्रजापती यांनी प्रथम क्रमांक हा पटकावलेला होता। तर इरा इंटरनॅशनल स्कूल येथील मोक्षद भूपेंद्र जैन यांनी द्वितीय क्रमांक हा पटकावलेला होता। तर वर्धमान पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम अक्कलकुवा येथील विद्यार्थी ओम महेंद्र परदेशी यांनी तृतीय क्रमांक हा पटकावलेला आहे। तर या ठिकाणी माध्यमिक विभागातून माध्यमिक विद्यालय कोराई येथील विद्यार्थी रमेश वसावे यांनी प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे। माध्यमिक विद्यालय नवापाडा येथील ऋषिकेश ब्राह्मणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। तर सावित्रीबाई फुले विद्यालय सोरापाडा येथील पूर्वा खोंडे, अनामिका पाटील यांनी हा तृतीय क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे। या ठिकाणी आदिवासी गटातून वेलमाता आश्रम शाळेतील विद्यार्थी गणेश वसावे व जितेंद्र तडवी यांनी प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे। माध्यमिक विभागातून आदिवासी गटातून वेलमाता माध्यमिक विद्यालय विकास वळवी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे। तर साहित्य निर्मितीमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक फहीम अख्तर शेख यांनी हा पटकावलेला आहे। तर माध्यमिक गटातून उर्दू माध्यमिक विद्यालय खापर येथील शिक्षक शेख इक्बाल शेख इस्माईल यांनी प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे। या ठिकाणी उपस्थितांचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेले होते व पुढील वाटचालीस शुभेच्छा व सदिच्छा देण्यात आले। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। आम्ही वर्धमान पब्लिक स्कूल तसेच BRC कडून पंचायत समितीकडून सगळ्यांनी जो आम्हाला कार्यक्रमाला जे प्रोत्साहन देऊन जो सादर करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सगळ्या अधिकाऱ्यांचे, शिक्षक टीमचे आणि टोटल जेवढे पण शाळा आलेले होते त्यांचे
मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना फार मोठा आमच्या भाग्याचा विषय झाला आमच्या शाळेसाठी. या आमच्या कमी वेळेत या 2च दिवसात आम्हाला जे सरांनी आमच्यावरची जबाबदारी सोपली ती आम्ही यशस्वीपणे पार पाडली असं म्हटलं जाईल. त्याच्यात सगळे अधिकाऱ्यांचे आज आलेले आमचे तहसीलदार साहेब म्हणा या आपले गट शिक्षण अधिकारी साहेब म्हणजे आणि मॅडम हे आमचे सावित्रीबाईचे प्रिन्सिपल या इराचे प्रिन्सिपल ऑल ऑफ यू टोटल ज्यांचे नाव घेतले गेलेले नसतील ते पण त्यांच्याकडून पण मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आमच्याकडे 1708 विद्यार्थी पाहायला आलेले फार मोठी संख्येने शाळेला लोकांनी योगदान दिलं त्याबद्दल मी सगळ्या शाळांचे आभार मानतो. आणि आम्ही पण नवीन आहेत ह्या क्षेत्रात त्याच्यामुळे आमच्याने काय चुकलं असेल शाळेकडून काय चुकलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जे काही विज्ञानाचा जो काही हा जो कार्यक्रम आहे असा आणि याच्यातनं तयार होणारा अर्थव्यवस्थेला जो बूस्ट असतो याच्यातनं होणारे इन्व्हेन्शन असतात याच्यातनं होणारे उद्योग असतात कंपन्या असतात याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होत असतो तो सामान्य जनतेला होत असतो कारण त्याच्यातून नोकऱ्या तयार होतात अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळतो. तर मी सर्वांना एकच सांगतो की जगाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्यावर म्हणून ह्या तुमच्या डोक्याचा आकार आणि तुमच्या विचारांची शक्ती कंटिन्यू वाढत ठेवणं याच्यासाठी जगात काय चाललं आहे याच्यासोबत तुम्ही कंटिन्यू अलर्टमध्ये राहणं आपली न्यूजपेपर वाचणं आपला अभ्यास व्यवस्थित करणं आणि जे काही नवीन नवीन या क्षेत्रामध्ये होत आहे त्याच्याशी आपण संबंध ठेवणं आणि त्याच्यामधनं स्वतःचा विकास करत राहणं हे तुम्ही जोपर्यंत मनुष्य या अवतारात आहात तोपर्यंत तुम्हाला ते काही चुकणार नाही. दिवसेंदिवस अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने क्लिष्ट होत चाललेली आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला आता जॉब तुम्हाला असे दिसत आहेत कोडिंग IT इंजिनियर तर हे दिवसेंदिवस या जॉबचं स्वरूप खूप बदलत आहे. दर 5 वर्षाला एक नवीन जॉब तयार होतो आणि जुना जॉब हा रिटायर्ड होतो ज्याला आपण कालबाह्य म्हणतो. तरी माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने तुम्ही शिक्षकांचं हे आद्य कर्तव्य आहे आता मी तो म्हणतो की जगात जे काही चाललं आहे हे तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आता मी एक तुमची कॉम्पिटिशन तर संपलेली आहे पण एक माझ्याकडनं एक कॉम्पिटिशन मी तुम्हाला देतो. सर्व शिक्षक वृंद पण असतील आणि विद्यार्थी पण असतील. आता रिसेंटली इलॉन मस्क सगळ्यांना माहिती का शिक्षकांना माहिती का इलॉन मस्क? मला इलॉन मस्कने आता 24 मजली बिल्डिंग इतकं रॉकेट ज्याला सुपर हेवी बुस्टर म्हणतात ज्याच्यामुळे आपल्याला उद्या मंगळावर जाणं येणं म्हणजे गेलेला माणूस परत येईल नाही तर पाठवतील ते आता पण यायची सोय नाही त्याच्यामुळे माणूस पाठवणं आणि परत घेऊन येणं तर सुपर जशी आता मी माझी गाडी इथे घेऊन आलो तीच गाडी मी परत घेऊन जाणार आहे तर तुमचा स्पेस ट्रॅव्हल पॉसिबल होणार आहे. उद्या समजा मी गाडी घेऊन आलो ही गाडी इथेच खराब झाली मी परत जाऊ शकतो का? तर जो काही स्पेस ट्रॅव्हल आहे याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ती गाडी परत आली पाहिजे आणि ती गाडी पुढच्या वेळेस मला परत वापरता पण आली पाहिजे. नुसती परत आली खराब झाली तर ती गाडी परत वापरता येणार नाही खर्च वाढेल कोणी जायला इच्छुक असणार नाही. तर इलॉन मस्कने आता सुपर हेवी बुस्टर 24 मजली बिल्डिंग इतकं उंच सुपर हेवी बुस्टर असं चिंतित पकडतो असं आदान तरी पकडून ठेवलं ज्याला त्यांनी नाव दिलं मेका झिला. तर ह्या मेका झिला याच्यावरती तुम्हाला वाटेल त्या भाषेमध्ये मराठी असेल इंग्लिश असेल याच्यावरती एक जर्नल निबंध विद्यार्थ्यांकडून तुम्ही शिक्षकांनी लिहून घ्या. ती टेक्नॉलॉजी काय होती तुम्ही कसं पकडलं ते त्याचे व्हिडिओ खूप छान आहेत ते बघा म्हणजे एखाद्याचा विचारांचा आवाका वाढवण्याची ती सगळ्यात छान मी तर म्हणतो की सायन्स काय करू शकते इंजिनिअरिंग काय करू शकते तर त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे 24 मजली बिल्डिंग कोणीतरी चिमटीत असं वरच्यावर अलगद पकडू शकतात आणि हे आजच्या जगात पॉसिबल आहे. आणि दुसरा विषय आहे की AI आहे त्या AIने एक आता इंजिन तयार केलं कुठल्याही माणसाची मदत न घेता कॉपर जाळून एक बूस्टर तयार केलं जे बूस्टर गरम पण करून डिस्प्लेसमेंट पण देत होतं आणि थंड पण राहतो. तर या 2 विषयांवर जो कोणी व्यवस्थित छान एकदम निबंध लिहून घेऊन येईल त्याला माझ्याकडे पुरस्कार असेल.